सुलतानपूरचं नाव देशाच्या नकाशावर आणणाऱ्या 26/11 हल्ल्यातील शहीद राहुल शिंदे याचं नाव अजरामर राहण्यासाठी सुलतानपूरचं नाव बदलून राहुल नगर करण्यात यावं यासाठी गावकरी प्रयत्न करतायत। मात्र लाल फितीच्या कारभारामुळे नाव बदलण्याची कार्यवाही रखडली आहे। त्यामुळे सरकारनं आता तरी याकडे लक्ष देण्याची विनंती शहीद राहुल शिंदे यांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे। सुलतानपूर सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या 200 उमऱ्यांचं गाव। मात्र तालुक्यात असूनही या गावाबाबत कुणालाच माहिती नव्हतं आणि माहिती असावं असं खास वैशिष्ट्य सुद्धा या गावाचं नव्हतं। मात्र या गावाची ओळख साता समुद्रापार नेली ती या गावचा सुपुत्र शहीद राहुल शिंदे यानं। शहीद राहुल शिंदे यांच्यामुळेच या गावची आता ओळख झाली आहे। मुंबईत झालेल्या 26/11च्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी निधड्या छातीनं 4 हात करताना अवघ्या 20 वर्षांच्या राहुलला वीरमरण आलं। राहुलच्या अचानक जाण्यानं शिंदे कुटुंबियांची मोठी हानी झाली, तर देशाला एका लढवय्या जवानाला मुकावं लागलं। अशा या वीर जवानाचं नाव कायम स्मरणात राहावं यासाठी सुलतानपूरचं नाव बदलून राहुल नगर करण्यात यावं या संदर्भातला ठराव गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीनं 29 नोव्हेंबर 2008 ला घेतला। हा प्रस्ताव मंत्रालयातही गेला, मात्र अद्यापही तो लालफितीच्या कारभारात अडकलाय। शहीदाची आठवण राहावी म्हणून राहुल नगर नाव झालं पाहिजे। त्याने आम्हाला त्यावेळी शब्द दिला बाबा ही आम्ही मंत्रिमंडळात विषय घेऊन त्यासाठी पाठपुरावा करून तुमच्या गावाचं नाव बदलून देऊ। त्यानंतर आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय दादांनी पण प्रयत्न केलेला आहे, पण आजपर्यंत काय अजून या गोष्टीला यश आलेलं नाही। तरी तुमच्या माध्यमातून आमची अशी शासनाला विनंती आहे की बाबा शहीदाची आठवण राहावी म्हणून आमच्या गावाचं नाव राहुल नगर करावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। सरकारतर्फे अशी विनंती करतो की आमच्या गावाचं नाव अनेकपर्यंत कुठंच माहीत नव्हतं। ज्यावेळेस राहुल शिंदे हा शहीद झाला त्यावेळेस आमच्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभर पसरलंय। म्हणून आमच्या पूर्ण गावकऱ्याची एक इच्छा आहे की आमच्या गावाचं नाव राहुल नगर व्हावं अशी आमची इच्छा आहे। माणसं मोठी होतात ती त्यांच्या कर्तृत्वानं, तेच राहुल शिंदेच्या बाबतीत झालं। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा देशासाठी शहीद झाल्यावर पंचक्रोशीतला प्रत्येक जण हळहळला। त्यामुळे राहुल शिंदे विस्मरणात जाणं अजिबात शक्य नाही। यासाठी सुलतानपूरचं नाव राहुल नगर करण्याच्या मागणीसाठी आताच्या सरकारकडे लोक प्रयत्न करतायत। वेळोवेळी आम्ही 2008 पासून ज्या दिवशी ग्रामसभेचा ठराव झाला गावचं नाव राहुल नगर करण्यासंदर्भात त्या दिवशीपासून आजपर्यंत पाठपुरावा करतोय। मग त्यासाठी मी वैयक्तिक स्वतः आदरणीय तात्यांबरोबर ती शौर्य पुरस्काराच्या वेळेस मुंबईमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण यांची भेट घेतली होती। त्यांनाही या ठरावासंदर्भातल्या प्रती ज्या त्या दिलेल्या होत्या। त्यानंतर पुतळ्याच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मंत्री जे आहेत ते लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब या ठिकाणी आले होते। त्यांनीही आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर गावचं नाव बदलू। त्यानंतर आदरणीय सोपल साहेब हेही आले होते, त्यांनीही दिलेला शब्द काय आजपर्यंत पाळलेला नाही। आमच्या गावचं नाव राहुल नगर व्हावं आमची एक कुटुंबाची इच्छा आहे। त्या मोबदल्यात आमच्या सरकारी दरबारी कुठं अडवणूक होऊ नये, जे त्यांनी केलेल्या कामाची पावती आम्हाला थोडी मिळावी म्हणून आम्ही थोडा प्रयत्न ग्रामस्थाच्या वतीने केलेला आहे। आणि सर्व ग्रामस्थाची इच्छा आहे की सुलतानपूर नाव वगळून राहुल नगर करावं एवढी आमच्या सगळ्या ग्रामस्थाची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे। त्यांनी जे कार्य केले त्या कार्याची आम्हाला पोचपावती मिळावी एवढी आमची इच्छा आहे। सीमेवरचे जवान असोत किंवा 26/11च्या हल्ल्यात प्राणांची देशासाठी आहुती देणारे राहुल सारखे सुपुत्र असोत, त्यांचं नाव देण्यासाठी ग्रामस्थांना इतका झगडा करावा लागत असेल तर यापेक्षा आणखी दुर्दैव ते काय। शहाजान अत्तारसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सोलापूर।